माझ्या सुनेला 5 वर्षांनी मुलगा झाला खरा, पण ती त्या लेकराला माझ्यापासून लपवून ठेवायची. त्याला नेहमी एका चादरीत गुंडाळून ठेवलं जायचं. माझा मुलगा परदेशात आणि मी हतबल. पण एका दिवशी अचानक घरात काही हिजडे आले आणि ओरडून म्हणाले, आम्ही आमचं बाळ घ्यायला आलोय. मी घाबरून धावत गेले. त्याच्या अंगावरची चादर हटवली आणि समोर जे दिसलं त्याने माझा थरकाप उडाला. काय होतं त्या चादरीखालचं भयंकर सत्य पहा. एका कुटुंबाची ही हादरवून टाकणारी कथा. माझी सून संध्या आणि मुलगा अरुण यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. पण या घरात अजूनही मुलाचं हास्य ऐकू आलं नव्हतं. सगळं गाव कुजबुजत होतं. कोणी म्हणे संध्या दोषी आहे, तर कोणी म्हणे मुलातच काहीतरी कमी आहे. माझं मन आतून तुटत होतं, पण मी कधीच दोघांवर दबाव टाकला नाही. मी नेहमी म्हणायचे, देवाची इच्छा जेव्हा असते तेव्हा आपली झोळी भरतेच. आणि एक दिवस संध्या धावत आली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि आनंद दोन्ही होते, डोळ्यात पाणी. ती म्हणाली, आई साहेब, तुमचं म्हणणं खरं ठरलं. देव दयाळू आहे. मी आई होणार आहे. हे ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर उजेड पसरला. मी तिला मिठी मारली आणि आम्ही दोघी रडू लागलो. ते अश्रू आनंदाचे होते, सुटकेचे होते आणि त्या 5 वर्षाच्या वेदनांना विसरण्याचा एक क्षण होता. माझं मन झालं की संपूर्ण शहरात मिठाई वाटावी, घर फुलांनी सजवावं. तेवढ्यात अरुण दुसऱ्या दिवशी परदेशी जाण्याची तयारी करत होता. 3 वर्षांचा करार होता, खूप मेहनतीनं मिळालेली नोकरी. मला त्याला ही बातमी स्वतः द्यायची होती. मी म्हणाले, अरुण, तुला माहिती आहे का आज आपल्या घरात काय झालंय? माझ्या आवाजात एक उत्साह होता. तो म्हणाला, आई, सगळं ठीक आहे ना? मी हसले, हो रे, तुझी संध्या आई होणार आहे. हे ऐकताच तो थबकला. मग त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, खरंच मी बाबा होणार? तो हंबरडा फोडून रडला, तेही आनंदानं. त्यानं संध्याशी बोललं. दोघांच्याही आवाजात प्रेम आणि विश्वास होता. अरुण म्हणाला, आई, मला परदेशात जाण्याची इच्छा होत नाही. पाऊल पुढं पडत नाहीये. संध्या म्हणाली, आपण निर्धास्त जा. तुमच्या गैरहजेरीत आईसाहेब माझं आणि बाळाचं सगळं सांभाळतील. अरुण माझ्या जवळ आला, माझ्या गळ्यात पडला आणि म्हणाला, आई, माझ्याकडून सगळ्या शेजाऱ्यांमध्ये मिठाई वाटा. हे बाळ आपलं संपूर्ण आयुष्य आहे. तुम्ही संध्याची काळजी घ्या. मी त्याला धीर दिला. जा रे बाळा, चिंता करू नकोस. हे बाळा आता फक्त तुझं नाही, आपल्या सगळ्यांचं आहे. त्यानं माझे पाय धरले, आशीर्वाद मागितला. त्या रात्री आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवलो. बाळाबद्दल बोलत बसलो. तो मुलगा असेल की मुलगी, नाव काय ठेवायचं? आणि माझ्या मनात पुन्हा एकदा आशेचा दिवा पेटला. घरात जो रिकामेपणा होता तो आता नव्या जीवाच्या गंधानं भरला होता. अरुण दुबईला गेला आणि मी माझ्या सुनेची काळजी घेणं हेच माझं पहिलं कर्तव्य ठरवलं. पहिल्या दिवसापासून मी तिच्यासाठी सगळं केलं, जसं एक आई आपल्या लेकरासाठी करते. त्या 9 महिन्यांचा काळ मी सणासारखा साजरा केला. कधी विचार करायचे, बाळाचे कपडे कसे असतील, झोका कसा असावा. माझं मन आणि विचार दरक्षणी त्या नव्या जीवाभोवती फिरत राहिलं. ते मूल फक्त आमच्या घरातच नव्हे, तर आमच्या नशिबात नवा उजेड घेऊन येणार आहे याची मला खात्री होती. प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन यायची आणि प्रत्येक रात्र नवीन स्वप्नांनी भरलेली असायची. सकाळी उठताच मी संध्याच्या खोलीत जाऊन तिची तब्येत विचारायचे, तिला नाश्ता द्यायचे आणि नंतर दिवसभर होणाऱ्या बाळासाठी तयारी करत राहायचे. ही 9 महिने माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. मुलगा जन्माला घातल्यानंतरही अशी अपार आनंदाची अनुभूती मला कधी झाली नव्हती. हा आनंद फक्त संध्याचा नव्हता, तर माझ्या अपूर्ण आयुष्याचं समाधान होता. मी तिच्या प्रत्येक गरजेचं बारकाईनं लक्ष ठेवायचे. डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच आईने दिलेले घरगुती उपायही करायचे. रोज तिला बदामाचे शरबत द्यायचे, शुद्ध तुपाचे लाडू करायचे आणि नेहमी म्हणायचे, बाळा, हसत राहा, कारण तुझ्या हसण्यातच माझ्या नातवाचं सुख आहे. संध्या माझ्या प्रत्येक गोष्टीला सहमती द्यायची. तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, शांतता होती, आई होण्याचा आनंद झळकत होता. अरुण नसतानाही त्याची उणीव आम्ही भासू दिली नाही. तो दररोज फोन करून संध्याशी बोलायचा, तिला हसवायचा, तिचं प्रत्येक दुःख सावरायचा.
माझा मुलगा हजारो मैल दूर असला तरी घरच्या प्रत्येक सुखात सहभागी होता. मी बाळाचे कपडे स्वतः शिवायला सुरुवात केली होती. बाजारातील कपडे मला योग्य वाटत नव्हते. मला वाटत होतं की माझ्या नातवाच्या पहिल्या वस्त्रात माझं प्रेम आणि आशीर्वाद विणलेले असावेत. प्रत्येक टाक्याबरोबर मी देवाला प्रार्थना करायचे, हे देवा, माझ्या बाळाला निरोगी ठेव, सुजान बनव आणि दीर्घ आयुष्य दे. मी मऊ कपड्यांचे नाजूक छोटे कुर्ते पायजामे बनवले, हलक्या पिवळ्या आणि आकाशी रंगाचे, कारण हे रंग शांती आणि आनंदाचे प्रतीक होते. मी खेळण्यांनी एक छोटं खोलीचं स्वर्ग तयार केलं. लाकडी घोडे, मऊ बाहुल्या, छोटे चेंडू, झोके. ते पाहून संध्या हसून म्हणाली, आई, हे सगळं तर तो मोठं झाल्यावर खेळणार आहे, पण तुम्ही आत्ताच सगळं तयार केलं. मी म्हणायचे, बाळा, हा माझ्या 5 वर्षाच्या प्रतीक्षेचा आनंद आहे. आता प्रत्येक दिवस असा जातोय जसे एखादा कैदी आपली सुटकेची दिवस मोजतो. जसजसे 9 महिने संपत आले, माझी आतुरता वाढत गेली. रात्री झोप येईना. मी वारंवार संध्याच्या खोलीत जाऊन पाहायची की ती नीट विश्रांती घेत आहे का. अरुण म्हणायचा, आई, अजून काही दिवस थांब, मी सुट्टी मिळताच येतो. मला माहित होतं की संध्या माझी सर्वात मोठी ताकद आणि प्रार्थना आहे आणि देवाचं वचन आहे. जो धैर्य धरतो तो कधी रिकाम्या हाताने परतत नाही. अखेर ती रात्र आली. संध्या प्रसव वेदनेनं तडफडू लागली. घरात गडबड माजली. मी लगेच गाडी बोलावली आणि तिला रुग्णालयात नेलं. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. रुग्णालयात पोचताच मी हात जोडून देवाला म्हटलं, हे प्रभू, माझ्या सुनेचं रक्षण कर, माझ्या मुलाच्या विश्वासाचं पावित्र्य कायम ठेव. वेळ क्षणभरासाठी थांबल्यासारखा वाटला. तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला नातू झाला आहे. हे ऐकताच मी क्षणभर स्तब्ध झाले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवाचे आभार मानत मी धावतच खोलीकडे गेले. काचेतून पाहिलं. संध्या थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर मातृत्वाची शांतता होती. तेव्हाच नर्स माझ्या नातवाला तिच्याजवळ घेऊन आली. मी वेड्यागत आत धावत गेले. बाळाला हातात घेण्यासाठी पुढे झाले, पण संध्यानं माझा हात झटकला. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. ती म्हणाली, आत्ता नाही आई, थंडी लागू शकते. तिनं लेकराला जाड ब्लँकेटमध्ये गुंढळलं आणि माझ्या नजरेपासून लपवलं. माझ्या मनात एक विचित्रशी वेदना उठली. मला वाटलं, खरंच लेकराला थंडी लागत असेल, पण संध्याच्या डोळ्यात ती आईपणाची चमक नव्हती. तिथं भीती होती, अस्वस्थता होती. मी तिथंच उभी राहिले, आनंद आणि गोंधळ यांच्यामध्ये. मला माझ्या नातवाचं एकदा दर्शन घ्यायचं होतं, त्याला स्पर्श करायचा होता, कुशीत घ्यायचं होतं, पण संध्या त्याला असं लपत होती जसं काही नाजूक खजिना असावा. मी स्वतःला समजावलं, काही हरकत नाही, आत्ताच हॉस्पिटलचं वातावरण आहे, ती खबरदारी घेत असेल. मी अरुणला फोन केला. त्याच्या आवाजात आनंद आणि बेचैनी दोन्ही जाणवत होतं. आई, सांग ना, काय झालं, मुलगा की मुलगी? मी म्हटलं, मुलगा. अभिनंदन अरुण, तुला मुलगा झालाय. देवाने तुझ्या घरी लक्ष्मी पुत्र पाठवला आहे. तो आनंदाने भरून गेला. मी बाप झालो. त्याच्या आनंदी आवाजाने माझं मन शांत झालं. तो म्हणाला, आई, पटकन फोटो पाठव ना, मी त्याचा चेहरा पाहू इच्छितो. मी लगेच फोन संध्याकडे दिला. तिच्या आवाजात अचानक एक ताण आला. ती म्हणाली, आत्ता नाही, अजून आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत, खूप गर्दी आहे. घरी गेल्यावर त्याला आंघोळ घालते, छान कपडे घालते आणि मग तुला भरपूर सुंदर फोटो पाठवेन. अरुणने आग्रह केला. नाही संध्या, फक्त एक झलक दाखव ना, मला खूप आतुरता आहे. संध्या कठोर आवाजात म्हणाली, आत्ता नाही म्हटलं ना मी, थोडं थांब. मी फोन ठेवते. आणि तिनं कॉल कट केला. तिच्या या वागण्याने माझा चेहरा फिका झाला. मी माझ्या नातवाचा चेहराही पाहिला नव्हता. मला फक्त त्याची उपस्थिती जाणवली होती, पण मी गोष्ट संध्या समोर दाखवली नाही. तिचं वर्तन मी काळजीपूर्वक पाहिलं, पण काही विचारलं नाही. वाटलं की ती तणावात येईल, कदाचित तब्येतही बिघडेल, म्हणून सगळं मनात ठेवलं आणि हॉस्पिटलमधून सुट्टी घेऊन घरी आले. घरी तिच्यासाठी आरामाची खोली सजवली होती, पण ती थेट लेकरासोबत स्वतःच्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. मी बाहेरून ठुठावलं, संध्या, बाळा, तू ठीक आहेस ना? काही हवं आहे का? ती म्हणाली, नाही आई, मी ठीक आहे,
फक्त लेकराला ब्लँकेटमध्ये गुंडाळलंय. आता त्याला बिछाण्यावर ठेवते. मी दरवाजा बाहेरून म्हणाले, मी थोडं आत येऊन त्याला एकदा पाहू शकते का? ती म्हणाली, आई तुम्ही त्रास करू नका. डॉक्टरांनी सांगितलं आहे की लेकराला अनावश्यक संपर्कात आणू नये. त्याची रोगप्रतिकार शक्ती खूप कमकुवत आहे. तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. मी दरवाजाला कपाळ लावलं आणि परत हॉलमध्ये आले. माझ्या मनात अस्वस्थतेची आणि भीतीची एक लहर उठली होती. ही कशी आई आहे जी आपल्या घरच्या आजीला आपल्या लेकरापासून दूर ठेवते? तरीही मी माझा आनंद मरू दिला नाही. माझा मुलगा वडील झाला होता, हीच माझी सर्वात मोठी खुशी होती. मी लगेच सगळ्या मोहल्ल्यात मिठाई वाटली आणि जाहीर केलं की आज संध्याकाळी आपल्या घरी भंडारा आहे आणि सगळ्या बायकांनी यायचं आहे माझ्या नातवाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी. मला वाटलं सगळ्यांच्या आनंदाने कदाचित संध्याची भीतीही दूर होईल. संध्याकाळी सगळ्या बायकांची रांग लागली. सगळ्या माझं अभिनंदन करत होत्या. एकीनं विचारलं, सावित्रीबाई लेकराचा चेहरा दाखवा ना. तुमचा नातू कसा दिसतो? कोणावर गेला आहे? अरुणवर की संध्यावर? सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. पण जशी एखादी बाई संध्याच्या खोलीकडे गेली ती लगेच दरवाजा बंद करत म्हणायची, सासूबाई कोणीही आत येऊ नका. बाळ झोपलं आणि आवाजाने त्याला त्रास होईल. सगळ्या बायका निराश होऊन परत गेल्या. कोणी म्हणालं संध्याच्या डोक्यात गर्व आलाय. कोणी म्हणालं ती लेकराला नजरेपासून वाचवते. पण या सगळ्या कुजबुजपेक्षा भयानक होत्या माझ्या स्वतःच्या शंका. मला वाटू लागलं ही भीती फक्त आजाराची नाही. ही खबरदारी काही नुसत्या नजरेपासून वाचवण्याची नाही. इथे काहीतरी खोल आहे. काहीतरी असं जे संध्या माझ्यापासून लपवत आहे. ते बाळ जे आमच्या घराची आशा होतं आता एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं एक गूढ बनलं होतं. असं गूढ ज्याची एक झलकही मला पाहू दिली जात नव्हती. मी बाहेर बसून सगळ्यांना बहाणे सांगत राहिले, पण आतून त्या गूढ बाळाचं रहस्य उलगडण्याची तडफड माझ्यात वाढतच चालली होती. माझं मन हळूहळू गार पडू लागलं. ज्या आनंदाची मी 9 महिन्यापासून मनात फुलं मांडली होती ती संध्याच्या या विचित्र वागण्याने कोमेजून गेली. माझ्या नातवाच्या जन्माच्या आनंदात मी सगळ्या मोहल्ल्यात मिठाई वाटली, पण माझं स्वतःचं मन रिकामं होतं. कारण अजून मी माझ्या नातवाचा चेहरा मनसोक्त पाहिलाच नव्हता. संध्या जणू ठरवून बसली होती की कुणालाही त्या बाळाजवळ येऊ द्यायचं नाही. ती बाळाला आपल्या कुशीत एवढं घट्ट धरून ठेवायची जणू काही अमूल्य खजिना असावा. सतत ती बाळाला मांडीवर घेऊन बसलेली असायची किंवा मग खोलीत झोपून दरवाजा बंद करायची. मी वारंवार तिच्या खोलीकडे जायचे. कधी दार ठुठवायचे, कधी बाहेरून हाक मारायचे, संध्या बाळ थकली असशील तर मला दे, मी थोडा वेळ झोका देऊन झोपवते. पण तिचं उत्तर नेहमी एकच असायचं, आई मी ठीक आहे, बाळ माझ्याजवळ छान झोपतंय, त्याला जागा बदलायची सवय लावू नका. प्रत्येक वेळी माझ्या मनात एक चटका बसायचा, पण मी काही बोलू शकत नव्हते. ती जाणून होती की मी सासू म्हणून नाही तर आई म्हणून वागत आहे. सर्वात जास्त वेदना तेव्हा व्हायची जेव्हा ती बाळाला आंघोळ घालायची, बाथरूमचं दार आतून बंद करून घ्यायची आणि मग पटकन बाळाला गुंडाळून आपल्या खोलीत घेऊन जायची. ते बाळ आता माझ्यासाठी एक कोड झालं होतं. माझ्याच घरात माझ्याच नातवाचा चेहरा लपवला जात होता. एकदा मी रागानं विचारलं सुद्धा, संध्या हे काय करतेस तू? असा काही रिवाज आहे का की बाळाला आंघोळीच्या वेळी ही लपवायचं? पण तिने माझं काहीच ऐकलं नाही. पटकन आत जाऊन दार बंद केलं. तिचे ते वागणं मला फारच विचित्र वाटलं. ती माझ्या डोळ्यात बघून बोलूही शकत नव्हती. जणू काही मोठा अपराध केला आहे. अरुण जो दुबईत होता तो बिचारा त्रस्त झाला होता. दिवसभरात 10 वेळा फोन करून विचारायचा, आई मी संध्याला फोन लावत आहे, पण ती उचलत नाही. ती फक्त एवढंच म्हणायची की बाळाला त्रास होईल. त्याच्या आवाजात अस्वस्थता आणि खिन्नता होती आणि माझा आनंद आता काळजीत बदलला होता. जेव्हा त्याने संध्याकडे फोटो मागितला तेव्हा तिनं आणखी एक विचित्र कारण दिलं. कॅमेऱ्याचा फ्लॅश बाळाच्या डोळ्यावर परिणाम करेल, थोडं मोठं झालं की पाठवते. अरुणने माझं उत्तर ऐकून आश्चर्याने विचारलं, आई काय चाललंय? ती माझं ऐकत नाही का? मी त्याला समजावत म्हणाले, बाळा काळजी करू नको, ती कदाचित जरा जास्त काळजी घेते. पण मनात भीती दाटून आली. मला वाटलं मी माझ्या मुलाशी खोटं बोलते. जेव्हा मोहल्ल्यातल्या बायका आमच्या घरी आल्या तेव्हा सुरुवातीला सगळ्या माझं कौतुक करत होत्या.
सावित्री देवींनी किती छान व्यवस्था केली आहे. पण लगेचच त्यांनी पाहिलं की संध्या कुणालाही बाळ दाखवत नाही. तेव्हा कुजबूज सुरू झाली. माझी शेजारीन सुलेखा दिदी तर उघडपणे म्हणाली, काय बाई ही सून, आजीला पण नातवाचा चेहरा दाखवत नाही. एवढं गुपित कशासाठी? की बाळात काही दोष आहे म्हणून लपवत आहे का? ही गोष्ट माझ्या मनात तलवारीसारखी कोसळली. हातातील चहा खाली पडला आणि मी ती बाईला घराबाहेर हाकलून दिलं. पण तिच्या त्या एका शब्दानं माझ्या मनात संशयाचं बी पेरलं, ज्याकडे आता मी दुर्लक्ष करू शकत नव्हते. पहिल्यांदाच माझ्या सुनेबद्दल मनात कटुता आली. असं वाटलं तिने माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतला. एका रात्री माझं मन काही केल्या शांत बसलं नाही. मी हळूच संध्याच्या खोलीकडे गेले. दरवाजा उघडाच होता. आत हलका प्रकाश पडत होता. संध्या पलंगावर बसलेली होती आणि माझा नातू चादरी खालून थोडासा बाहेर दिसत होता. मी आवाज न करता दरवाजातून डोकावलं. माझा श्वास अडकला, हृदय धडधडू लागलं. पण मी काही बोलण्याआधी संध्याची नजर माझ्यावर गेली. ती विजेसारखी उठली आणि बाळाला घट्ट चादरीत गुंडाळलं. तिच्या डोळ्यात भीती होती. ती रागाने म्हणाली, आई तुम्ही दरवाजाजवळ का उभे आहात? बाळाला का त्रास दिला? मी शांतपणे म्हणाले, मी फक्त बघत होते. तू झोपली आहेस का नाही? संध्याने काही न बोलता दरवाजा आतून बंद केला. त्या क्षणी मला खात्री पटली, काहीतरी मोठं रहस्य आहे जे ती माझ्यापासून लपवत आहे. आणि ते गुपित माझ्या आणि माझ्या नातवाच्या मध्ये भिंत बनलं आहे. आणखी 1 महिना गेला, पण घरात आनंदाचा मागमूस नव्हता. दिवस रात्र भीती, संशय आणि बेचैनीनं मला झपाटून टाकलं होतं. मी 4 पायीवर पडून राहायची. नकळत अश्रू व्हायचे. हे मूल माझ्या आयुष्याची सर्वात मोठी इच्छा होती. पण संध्याने मला त्याच्यापासून दूर ठेवलं. जणू आम्ही दोघं अनोळखी आहोत आणि तो मुलगा कुठल्या तरी निषिद्ध फळासारखा आहे. शेजारच्या बायका अजूनही घरात येत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर सहानुभूतीऐवजी टोमण्यांची छाया होती. कोणी म्हणायचं, तुमचं नातू खरंच काहीतरी कमजोरी सह जन्मला आहे का? कोणी म्हणायचं, संध्याचा अहंकार तिला घेऊन बसेल. या सगळ्या कुजबुजीनं माझं जगणं त्रासदायक झालं. मग मी ठरवलं, आता तरी बाळाचं मुंडन करून टाकू. 1 महिना झालाच आहे. या निमित्तानं तरी मी त्याला जवळ घेऊ शकेन. मी धीर करून संध्याच्या खोलीत गेले. ती नेहमीप्रमाणे बाळाला घट्ट गुंडाळून बसली होती. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बाळा 1 महिना झाला. बाळाचं आता मुंडन करण्याची वेळ आली आहे. माझ्या मुलाचंही मी वेळेवरच केलं होतं, पण संध्याचा चेहरा क्षणात बदलला. तिच्या डोळ्यात भीती चमकली, जणू मी काही अशक्य गोष्ट बोलले. ती डोळे खाली करून म्हणाली, आता नाही आई. डॉक्टरांनी सांगितले अजून तो लहान आहे. 3 महिन्यांचा होईपर्यंत काही करू नका. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाले, संध्या तू खोटं बोलतेस. असा कोणता डॉक्टर असं सांगतो? काहीतरी तू माझ्यापासून लपवतेस. देवासाठी मला तुझा शत्रू समजू नकोस. काही अडचण असेल तर मला सांग. आपण दोघी मिळून काहीतरी उपाय शोधू. मी म्हणाले, मी तुझी सासू नाही, तुझी आई आहे. माझ्यावर विश्वास ठेव. संध्या लगेच म्हणाली, नाही आई, काहीच नाही. बाळ अगदी ठणठणीत आहे. देवाच्या कृपेने हसतो, खेळतो, पण फक्त खबरदारी घेत आहे. हे सगळं आपल्या घराच्या मांगल्यासाठीच आहे. तिचा आवाज शांत पण कठोर होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी विनवून म्हणाले, संध्या देवासाठी फक्त एकदा तरी त्या बाळाचा चेहरा दाखव. मी त्यासाठी किती मन्नती मागितल्या आहेत. मला त्याला एकदा जवळ घ्यायचं आहे. मी त्याची आजी आहे. माझंही त्याच्यावर प्रेम आहे. पण संध्या दगडासारखी उभी राहिली. ती म्हणाली, आई तुम्ही एवढ्या भावुक का होता? मी सांगितलंय ना, त्याला इन्फेक्शन होईल. तो खूप नाजूक आहे. थोडी हवा लागली तरी आजारी पडेल. कृपया तुम्ही समजून घ्या आणि बाहेर जाऊन मोहल्यात हे सगळं सांगणं बंद करा. असं म्हणून तिनं मला बाहेर ढकललं आणि दरवाजा बंद केला. मी तशीच उभी राहिले, थरथरलेली, तुटलेली. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ज्या सोनेसाठी मी 9 महिने प्रार्थना केली, तिनं आज मला माझ्या नातवापासून दूर ठेवलं आणि सांगितलं, बाहेर जा आणि गप्प बसा. पहिल्यांदाच माझ्या मनात तिच्याबद्दल राग दाटला. तिच्यात अचानक हा अहंकार कुठून आला की ती त्या चादरीखाली काही रहस्य लपवत आहे. मला खात्री झाली, हे फक्त खबरदारीचं कारण नाही. काहीतरी नक्की गडबड आहे. माझं प्रेम, माझं ममत्व सगळं तिच्यासमोर हरलं होतं. मनात वादळ उठलं होतं. 1 महिन्याची ही शांतता आणि संध्याचा कठोरपणा आता माझ्यासाठी मृत्यू समान झाला होता.
मी ठरवलं आता मी शांत बसणार नाही. मला वाटू लागलं होतं की डाळीमध्ये काहीतरी काळं आहे. आता मी स्वतःला त्या सत्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नव्हते. मोहल्ल्यातील लोक आता कुजबुज न करता थेट बोलू लागले. तिरक्या नजरेनं हसणं, टोमणं मारणं सगळं उघडपणे सुरू झालं होतं. एक काळ असा होता की मी सगळ्या मोहल्ल्यात आनंदानं मिठाई वाटली होती आणि आज हा दिवस आला होता की लाजेनं घराबाहेर पाऊल टाकायलाही धडधडत होतं. दुसरीकडे माझा मुलगा अरुण, जो दिल्लीमध्ये नोकरी करतो, तो रोज फोनवर बेचैन झाला होता. म्हणाला, आई मला शंका येते, संध्या माझ्याशी काहीतरी लपवते, मी येतोच घरी. त्याच्या आवाजात राग होता, पण मी नाही इच्छित होते की आमचं घर तुटावं. पण संध्याच्या हट्टानं माझ्या सगळ्या भावना चिरडून टाकल्या होत्या. एक दिवस शेजारची सरला आली आणि म्हणाली, अगं सावित्री, काय ग विचित्र प्रकार आहे. ना मुलाचं मुंडन, ना नामकरण संस्कार. कसला असा नातू की ज्याला तू आजवर पाहिलेही नाही, हातही लावलेला नाहीस. काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. शेवटी संध्या इतकी कठोर का झाली तुझ्याशी? तू तर तिला नेहमी मुलगी म्हणूनच वागवलंस. तिच्या त्या शब्दाने माझं हृदय खोलवर कुरतोडलं गेलं. ती खरंच बरोबर बोलत होती. मी संध्याला कधी सून नाही तर मुलगी मानलं होतं आणि तीही हे जाणून होती की त्या लेकराच्या आनंदासाठी मी काहीही करेन. पण ती सगळं विसरली होती. तिच्याबद्दलचा माझा संशय आणखी वाढला. तरीही वरवर मी शांत राहिले. नाही सरला, तसं काही नाहीये. आजकालची लेकरं नाजूक असतात. थोडीशी बेपर्वाही झाली तरी त्रास होतो. शेवटी 5 वर्षांनीही देवाची नेमत मिळालीये. थोडं जपणं आलंच ना. मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला, पण सरला म्हणाली, मला फसवू नको सावित्री. मला कळतंय तुलाही शंका येते. मी सांगते, त्या बाळाला एकदा तरी नीट बघून ये. खात्री कर की सगळं व्यवस्थित आहे. तिचे शब्द माझ्या कानात काचेसारखे टोचले. मी म्हणाले, काय बोलतेस सरला? माझा नातू अगदी ठणठणीत आहे. देवाच्या कृपेनं निरोगी आहे. पण निघताना सरला म्हणाली, त्या डॉक्टरला भेटून घे जरा, ज्यांनी डिलिव्हरी केली. सगळं स्पष्ट होईल. तिचं ते वाक्य माझ्या मनात बाणासारखं घुसलं. मी ठरवलं आता मी शांत बसणार नाही. कुणालाही न सांगता मी घराबाहेर पडले आणि टॅक्सी घेऊन शहरातील मोठ्या रुग्णालयाकडे निघाले. माझं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की वाटलं छातीतून फुटून बाहेर येईल. रस्ताभर मी स्वतःला विचारत राहिले, देवा, मी असं काय पाप केलं होतं? मी तर नेहमी सगळ्यांचंच भलं केलं, मग माझ्याच वाट्याला ही वेदना का आली? शेवटी जेव्हा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पोचले तेव्हा बराच वेळ तिथं थांबावं लागलं. जेव्हा माझी पाळी आली आणि मी आत गेले, डॉक्टरांनी मला पाहताच ओळखलं. डॉक्टर निधी या गंभीर आणि अनुभवी बाई होत्या. मी खुर्चीवर बसताच माझं डोकं आपोआप खाली झुकलं. माझ्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते. डॉक्टर मॅडमने विचारलं, सावित्री देवी, तुम्ही इथे का आलात? संध्या ठीक आहे ना? बाळ कसं आहे? माझ्या थरथरत्या आवाजात मी म्हणाले, डॉक्टर साहेबा, संध्या आणि बाळ दोघंही दिसायला तर ठीक वाटतात, पण माझं मन खात्री मानत नाही. मला असं वाटतंय की माझ्यापासून काहीतरी मोठं गुपित लपवलं जातंय. मला ठाऊक आहे की रुग्णाचं गुपित उघड करणं तुमच्या नैतिकतेच्या विरुद्ध आहे, पण मी त्या बाळाची आजी आहे. माझा मुलगा परदेशात आहे आणि माझं घर उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. देवासाठी मला खरं सांगून टाका की माझा नातू ठीक आहे ना? संध्या माझ्यापासून काय लपवते? डॉक्टर निधी आधी खूप टाळाटाळ करू लागल्या. म्हणाल्या, नाही सावित्री देवी, काळजी करू नका. बाळ पूर्णपणे निरोगी आहे. फक्त तुमची सून थोडी वहमी आहे, जरा जास्त काळजी घेते. तुम्ही घरी जा आणि तिच्यावर विश्वास ठेवा. पण त्यांच्या डोळ्यातली घबराट चमक काहीतरी सांगत होती, जी एका प्रामाणिक डॉक्टरच्या चेहऱ्यावर नसते. मी अचानक टेबलवर हात आपटला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, डॉक्टर साहेबा, मी खोटं आणि खरं यात फरक ओळखू शकते. देवासाठी माझ्यावर दया करा. माझा नातू 1 महिन्याचा झाला, पण मी आजवर त्याचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाही. मी इतकी अभागी आहे का की माझं संपूर्ण कुटुंब तुटणार आहे? कृपा करून मला ते सत्य सांगा, जे त्या चादरीच्या मागे लपलेलं आहे. माझ्या या अर्थ विनंतीनं डॉक्टर निधींचं कठोर मन वितळलं. त्यांनी खोल श्वास घेतला, कपाळावरचा घाम पुसला आणि काही क्षण शांत राहिल्या. त्यांच्या शांततेनं माझ्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली. अखेरीस त्यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं, सावित्री देवी, नीट ऐका. मी जे सांगणार आहे ते तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्याचं सर्वात मोठं गुपित आहे.
संध्येला ठाऊक आहे की मी हे कधी उघड करणार नाही, पण तुमची अवस्था पाहून माझा अंतरात्मा मला गप्प राहू देत नाही. त्यांनी लॅपटॉप उघडला, काही फाईली पाहिल्या. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता, हात थरथरत होते. मग त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मला वाटलं की काहीतरी चुकून ऐकलंय. त्यांच्या शेवटच्या शब्दांनी माझं हृदय थांबलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली, डोकं फिरलं आणि माझ्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. सर्व काही अंधारमय झालं. हीच का ती भयंकर सच्चाई जी संध्या माझ्यापासून लपवत होती? मी बधीर झाले होते. रुग्णालयाच्या थंड जमिनीवरून मी कशीबशी उठले. अंग थरथरत होतं, मन गोंधळलेलं. डॉक्टर निधीचे शब्द कानात घुमत होते, तुमचा नातू तर. आणि सगळं काही संपलं. माझ्या सर्व प्रार्थना, अशा 5 वर्षांचा संयम एका क्षणात उद्ध्वस्त झाला. ज्याच्यासाठी मी कपडे शिवले, खेळणी आणली, त्याच बाळाचं सत्य मला चूर करून गेलं. मी चालत नव्हते, जणू एखादी निर्जीव देह स्वतःपासून घरी सरकत होते. बाहेर ऊन तडाख्याचं होतं, पण मला सर्वत्र काळोख दिसत होता. आता माझ्या मनात संध्येसाठी राग नव्हता, तर एक खोल दया आणि ममता होती. देवाने मला कशी कठीण परीक्षा दिली होती. घरी पोहोचले तेव्हा पाहते, घरासमोर गर्दी जमलेली होती. लोक कुजबुजत होते, दरवाजाकडे बोट दाखवत होते. माझं हृदय थरथरलं. मी गर्दीत चिरत आत गेले आणि जे दृश्य पाहिलं त्याने माझा आत्मा हादरला. हॉलच्या मध्यभागी 3-4 हिजडे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि काहीतरी वेगळा आत्मविश्वासाचा भाव होता. त्यांचे जड आवाज घराची शांतता फोडत होते. त्यांच्यामध्ये संध्या उभी होती, केस विस्कटलेले, डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिने बाळाला छातीशी घट्ट धरलं होतं, जणू तिचं प्राण त्यातच होतं. हिजाड्यांचा सरदार पुढे आला आणि म्हणाला, ओ बाई, आम्हाला ठाऊक आहे तू आमचं बाळ चोरलं आहेस. आम्ही ते घ्यायला आलो आहोत. तो मुलगा आमचा आहे. तू त्याला आमच्यापासून लपवू शकत नाहीस. संध्या धावत माझ्याकडे आली. मला घट्ट कवटाळानं मोठ्यानं रडू लागली. तिच्या हुंदक्यांनी माझं हृदय तुकडे तुकडे झालं. तिनं माझ्या कानात हळूच कुजबुजलं, आई, आई, हे मूल घेऊन जायला आले आहेत. देवासाठी त्यांना थांबवा. सांगून टाका हा माझा मुलगा आहे. मी त्याला कोणत्याही किमतीत देणार नाही. त्या क्षणी माझ्या आतली ममता जागी झाली. मी खडकासारखी ठाम उभी राहिले. मी संध्याला माझ्या कुशीतून अलग केलं आणि झटकन तिच्या हातातून ते जड पांघरून हिसकावून घेतलं. संध्या किंचाळली, नाही आई. मी क्षणभरही विचार न करता ते पांघरून मुलाच्या चेहऱ्यावरून हटवलं आणि माझ्या नातवाचा चेहरा मी पहिल्यांदाच पाहिला. तो लहानसा जीव खूप घाबरलेला होता. त्याचं अंग थरथरत होतं, पण चेहऱ्यावर निरागस सौंदर्य होतं. मात्र जसं माझं लक्ष तिच्या शरीराच्या खालच्या भागावर गेलं, तसं माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझा नातू म्हणजेच तोच सत्य होतं जे डॉक्टरांनी सांगितलं होतं. काही लोक पुढे सरसावून संध्याला वाईट भलं बोलू लागले, पण मी हात वर करून ठाम आवाजात म्हटलं, गप्प बसा सगळे. हा मुलगा माझा नातू आहे, माझं रक्त आहे. तो कुठेही जाणार नाही. तुम्ही सगळे इथून निघून जा. मी माझ्या नातवाला मिठीत घेतलं, त्याला चुंबन दिलं आणि त्या क्षणी सगळा भीतीचा धुरकटपणा नाहीसा झाला. फक्त प्रेम उरलं. ही वेदना फक्त माझी नव्हती, तर त्या समाजाची होती, ज्याने अशा बालकाला कधी स्वीकारलं नाही. संध्या रडत माझ्या मिठीत आली आणि म्हणू लागली, आई, तुम्ही रागावलात ना? मला माफ करा. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, नाही ग माझी मुलगी, मी रागावले नाही. तू मोठी कसोटी पार केली आहेस. आपण मिळून याला समोर जाऊ. हे आपलं मुलं आहे आणि आपण त्याला संपूर्ण सन्मान देऊ. मग मी गावकऱ्यांकडे पाहून ठामपणे म्हटलं, मला ठाऊक आहे तुम्ही कोणत्या हक्काने आलात, पण हा हक्क सन्मानाने पार पडेल. या मुलाची जबाबदारी आता आमच्या कुटुंबाची आहे. आम्ही त्याला समाजात अभिमानानं उभं करू. तुम्ही आता इथून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. इतक्यात दरवाजा उघडला आणि अरुण आत आला. त्याच्या हातात बाळासाठी आणलेल्या वस्तू होत्या, ज्या त्याने प्रेमाने आणल्या असाव्यात. अरुणला पाहताच संध्या धावत त्याच्या मिठीत शिरली आणि रडत म्हणाली, त्यांना सांगा हा आपला मुलगा आहे. मी माझं मूल कोणालाही देणार नाही. अरुण गोंधळला होता. त्याच्या चेहऱ्यावर मोठ्या सत्याचा धक्का अस्पष्ट दिसत होता. पण त्याने पुढे येऊन बाळाला उचललं, त्याच्या कपाळावर चुंबन दिलं आणि माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्या क्षणी मी ठरवलं, माझा नातू हा आमच्या कुटुंबाचा सन्मान असेल, लाजेचं कारण नाही. ही परीक्षा देवाने आम्हाला दिली होती
आणि आम्ही ती मनापासून पार पाडू असा माझा निर्धार झाला. गावकऱ्यांना जेव्हा कळलं की आता हे मूल त्यांना मिळणार नाही तेव्हा ते शांतपणे निघून गेले. मोहल्ल्यातील गोंधळही ओसरला. लोक तर फक्त तमाशा पाहायला येतात आणि विसरतात की असं काही त्यांच्या बरोबरही घडू शकतं. मी ठरवलं आपण त्यांच्या बोलण्याची पर्वा करणार नाही. हेच ते भीतीचं कारण होतं ज्यामुळे संध्या आपलं मूल लपवून ठेवत होती. लोक बोलतील आणि हे मूल तिच्यापासून हिरावलं जाईल अशी तिला भीती होती. पण आता नाही, हे मूल आमच्याकडेच राहील आणि आम्ही त्याला संपूर्ण सन्मानाने वाढवू. मी मनाशी ठरवलं होतं की संध्येसाठी मी एक ढाल बनून उभी राहीन आणि माझ्या नातवाचं रक्षण प्रत्येक क्षणी करीन. अरुणने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, बाळा धीर धर. धीर धरल्यानेच खरं फळ मिळतं. कदाचित देवाला हेच मंजूर होतं. जर त्याला नको असतं तर 5 वर्षांनीही तुला लेकराचं सुख मिळालं नसतं. पण त्याने तुला ते सुख दिलं आहे. आता तुझं कर्तव्य आहे की तू त्याच्यावर राग नको धरू. अरुणने पुन्हा आपल्या मुलाच्या कपाळावर चुंबन घेतलं. हा एक संकेत होता की तो आपल्या मुलाचं रक्षण कसं करायचं हे जाणतो. त्या दिवशी मी सत्य स्वीकारलं आणि निश्चय केला की माझ्या नातवासाठी मी एक मजबूत भिंत बनेन. जरी संपूर्ण समाज माझ्या विरोधात गेला तरी कोणत्याही लेकराला त्याच्या जन्मामुळे किंवा शरीराच्या रचनेमुळे लाज किंवा द्वेषाचं लक्ष बनवू नये. ते लेकरू कसंही असो, आधी ते आपलं रक्त आहे आणि त्याला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आज माझा नातू पूर्ण 5 वर्षाचा झाला आहे. आम्ही दरवर्षी त्याचा वाढदिवस प्रेम आणि आनंदाने साजरा करतो. अरुण त्याच्यासाठी अनेक भेटवस्तू आणतो. हे मूल तर इतर मुलांपेक्षा थोडं वेगळं आहे, पण आम्ही त्याला कधी त्याचा भास होऊ दिला नाही. संध्याचा तो भीतीचा काळही आता हळूहळू संपला आहे. तिनेही अखेर या सत्याला स्वीकारलं आहे. त्या देवाच्या परीक्षेला जी तिला जीवनात दिली गेली होती. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक अतिशय गहन शिकवण मिळते. समाजाच्या नजरेत काय योग्य काय अयोग्य हे पाहण्यापेक्षा आपल्या मनाची नजर स्वच्छ ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक मूल हे ईश्वराची देणगी असते. ते इतरांपेक्षा कितीही वेगळे असले तरी एखाद्या मुलाचे शारीरिक रूप किंवा जन्माची परिस्थिती त्याच्या सन्मानात किंवा प्रेमात कधीही कमीपणा आणू शकत नाही. खरा माणूस तोच जो कठीण काळातही आपल्या कुटुंबासोबत, आपल्या मुलांसोबत आणि सत्यासोबत ठाम उभा राहतो. आपलं कर्तव्य आहे की अशा मुलांना लपू नये, तर त्यांना आपलंसं करावे. कारण प्रेम आणि स्वीकार हीच ती शक्ती आहे जी कोणताही भेदभाव, कोणताही भीतीचा अंधार दूर करू शकते. चला तर आपण सगळे मिळून असा समाज घडूया जिथे प्रत्येक मूल अभिमानाने सांगू शकेल, मी जसा आहे तसाच सुंदर आहे. मित्रांनो, ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नव्हती, तर आपल्या संपूर्ण समाजाच्या मानसिकतेला पडलेलं एक कोड होतं. देवाने दिलेल्या प्रत्येक जीवाला प्रेमाने आणि सन्मानाने स्वीकारणं हीच खरी माणसाची परीक्षा असते. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि समाजात असाच एक चांगला विचार पसरवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी कथेसह. धन्यवाद.